पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठोनी गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। एका जनादनी शरण, एका जनादनी शरण, ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलै चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, तुकया देवा, यावरी न करावा भेरू, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू, यावरी न करावा भेरू, यावरी न करावा अभेरू। तुकया देवा, यावरी न करावा भेरू, यावरी न करावा भेरू, यावरी न करावा भेरू। संपाद्य ज्ञानैञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अभंग आहे। शांतीब्रह्मनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून मनुष्याने संसारामध्ये कशा पद्धतीने राहावं याविषयी मौलिक उपदेश करतायत। विठ्ठल विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अखिल गुणनिधान अकारण कारण वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावळी ज्ञानोबाराय भक्त शिरोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज ऐश्वर्य संत श्री भगवान बाबा तथा या स्थानाचे अधिष्ठाते देवता निजदास दासोत्तम भक्त श्रेष्ठ भक्तवर्य
हनुमानजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी तथा हा सगळा पारमार्थिक आनंद द्विगुणित करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भजन सम्राट मनोज महाराज, फुलचंद महाराज, गणेश महाराज, परमेश्वर महाराज, मृदंगाच्या साथीसाठी एकनाथ महाराज आणि सर्वच आपण भाविक श्रोते सज्जन सर्वांना मनोभावे वंदन करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठला विठ्ठला आज आपण या ठिकाणी एका नैमित्तिक कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी आत्माराम सोपान नागरगोजे अर्थात भाऊ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहोत. त्यांचे बंधू श्रीयुत रमेश सोपानराव नागरगोजे आणि त्यांचे चिरंजीव तुकाराम आत्माराम नागरगोजे तथा सर्व नागरगोजे परिवार यांच्या सहकार्यातून, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, नियोजनातून आणि समस्त ग्रामस्थांच्या सहभागाने, सहकार्याने या ठिकाणी आज ही प्रथम वर्ष श्रद्धाची कीर्तन सेवा समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण अर्थात श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. सेवेसाठी गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त तथा आमचे आदरणीय रेवलीचे मुंडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावातीलही सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कैलासवासी आत्माराम सोपान नागरगोजे अर्थात आतमभाऊ यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण उपस्थित आहोत. खरं म्हणजे भाऊंचा आणि आमच्या घराण्याचा तथा सगळ्याच बोदेगावकरांचा एकदम जवळचा घनिष्ठ संबंध. भाऊंचं व्यक्तिमत्व हे असं दिलखुलास व्यक्तिमत्व, हसतमुखी व्यक्तिमत्व आणि लहानपणापासून माझा आणि भाऊंचा संबंध शेतीजवळ असल्यामुळे भाऊंचा तो प्रेमळ स्वभाव विशेषत्वाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सप्ताह करण्याचं नियोजन ठरलं त्यावेळेस माझ्याकडे काही आपल्या गावातील मंडळी आली. त्यामध्ये आदरणीय भाऊ होते आणि आतम भाऊंनी सांगितलं की आपल्याला महाराज सप्ताह करायचा आहे. लॉकडाऊनचा काळ आहे आणि अशाही काळामध्ये आपल्याला सप्ताह करायचा आहे. आणि एवढी तळमळ त्यांची पाहिली की लॉकडाऊनमध्ये सगळीकडे कीर्तन भजन सगळं बंद होतं, तरीसुद्धा गावातील आपली अव्याहतपणे अखंडित जी परंपरा आहे ती खंडित होऊ नये सप्ताहाची, म्हणून त्यांची एक तळमळ होती. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा विशेषत्वाने सहभाग असायचा. असे आदरणीय आतमभाऊ यांना जाऊन 1 वर्ष उलटत आहे आणि त्यांना आपण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मानवी जीवनामध्ये काही कर्तव्य सांगितलेले आहेत, काही ज्ञातव्य गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि काही प्राप्तव्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्राप्तव्य गोष्टीमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्य म्हणून सांगितलेलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि ज्ञातव्य गोष्टीमध्ये ही परमात्माच जाणून घेतला पाहिजे. आणि कर्तव्य म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही विहित कर्म सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. नैमित्तिक कर्माचे आपण अनेक प्रकार पाहत असतो. बहुधा 4-5 प्रकार आपण पाहतो. नैमित्तिक कर्म आहे, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म. हा सगळा कर्माचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. आणि निषिद्ध कर्म एक आहे. निषिद्ध कर्म म्हणजे शास्त्राने जे करू नये म्हणून जे सांगितलेलं आहे. कल्मषम मा, त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टीचं सेवन करू नये, कोणत्या गोष्टी करू नयेत. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवंगणा महांती पातकान्यास्याहू महांती पातकान्यास्याहूस संसर्गश्चापितैहि सह, हे 5 महादोष सांगितलेले आहेत. हे निषिद्ध कर्म आहेत. हे निषिद्ध कर्म आपल्याकडून कधीही घडू नये आणि विहित कर्म घडल्याशिवाय राहू नये. विहित कर्मामध्ये महत्त्वाची जी कर्माचा प्रकार आहे त्यामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म आणि काही जर आपल्याकडून दोष घडला असेल तर त्या संबंधाने प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं आहे. परंतु काम्य कर्माचा संत महात्म्याने शास्त्राने विशेषत्वाने उल्लेख केलेला नाही. काम्य कर्म करू नये. विठ्ठला 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 काय आहे काम्य कर्म का करू नये या बाबतीमध्ये असं आहे की काम्य कर्माचं जे फल आहे ते शाश्वत स्वरूपाचं नाही. काम्य कर्माने अर्थात ज्याला आपण सकाम भक्ती म्हणतो,
सकाम भक्तीने काही फल प्राप्त होतं, पण ते स्थिर स्वरूपाचं नाही, शाश्वत स्वरूपाचं नाही. उदाहरणार्थ काम्य कर्म करण्याकडे आपल्याकडे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की एक वर्ग असा आहे, म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. एक वर्ग असा आहे की काम्य कर्माच्या द्वारे स्वर्गाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्या ठिकाणी काम्यकर्म कितीतरी करत राहतो, अनेक प्रकारची काम्यकर्म करतो, परंतु स्वर्गप्राप्ती ही काही निश्चित स्वरूपाची नाही. स्वर्गप्राप्तीचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमृत्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. स्वर्गाचं जे फळ आहे ते शाश्वत स्वरूपाचं नाही, म्हणून काम्य कर्माच्या द्वारे प्राप्त झालेलं जे फळ आहे स्वर्गप्राप्ती किंवा अन्य कोणती प्राप्ती असेल. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रामायणातील एक प्रसंग आपल्याला असा पाहायला मिळतो. भगवान प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलेलं आहे आणि विश्रांतीसाठी एका वडाच्या झाडाखाली थांबले. वडाच्या झाडाखाली थांबले असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा, सीतामाता, लक्ष्मणजी बसलेले आहेत. निरव शांतता पसरलेली आहे आणि एकदम भगवान परमात्मा हसतात. हसल्यानंतर सीतामातेने विचारलं, प्रभू आपण का हसलात, कशासाठी हसलात? आता मोठी माणसं विनाकारण हसत नाहीत आणि जी विनाकारण हसतात त्यांना मोठी म्हणत नाहीत, आणि जास्तच हसायला लागले तर आपल्याला त्यांना वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती करावी लागतं. म्हणजे मोठी माणसं कामाशिवाय हसत नाहीत. भगवान प्रभू रामचंद्र एकदम हसतायत. सीतामातेने विचारलं, हसण्यासारखं काही कारण घडलेलं दिसत नाही, प्रभू का हसताय आपण? भगवंताने सांगितलं, हे बघ, ही समोर जी मुंगळ्याची रांग चाललेली आहे ना, ती पाहून मला हसायला येते, याच्यात काय हसण्यासारखं आहे? भगवंताने सांगितलं, हे बघ, ह्या मुंगळ्यामध्ये जात असताना एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलेला आहे, मग त्यात काय हसण्यासारखं आहे प्रभू? कदाचित वर जो बसलेला मुंगळा आहे तो आजारी असेल म्हणून त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला असेल, याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे? तसं नाही. प्रभूंनी सांगितलं, हे बघ, तुला तो मुंगळा दिसतोय पण मला तो मुंगळा दिसत नाही. तो मुंगळा कोण होता? मागच्या जन्मामध्ये तो इंद्र होता आणि त्या ठिकाणी इंद्र स्वर्गामध्ये होता आणि स्वर्गामध्ये असताना ऐरावत हत्तीवर बसून स्वारी करण्याची त्याला सवय होती. काय असतं, माणसाला एकदा खुर्चीवर बसायची सवय लागली की खाली बसू वाटत नाही. अर्थात सत्याच्या, बरं का गुरुजी, सत्याच्या, ह्या नाही. गुरुजी तसं श्रवण करायला बसणारच नाही, आजारी असल्यामुळं तसं बसलेत खुर्चीवर. खुर्ची म्हणजे सत्याच्या खुर्चीवर बसायचं सवय लागली ना माणसाला, खाली बसा वाटत नाही. इंद्राला ऐरावत हत्तीवर बसून फिरण्याची, स्वारी करण्याची सवय असल्यामुळे पण तिथलं पुण्य संपलं. ते तर मुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मृत्य लोकम विशंती, या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आला. पण मागची सवय कुठं जाती? तो पुन्हा या मुंगळ्याच्या जन्माला प्राप्त झाला तरी त्या दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून आपली सवय भागवतो आहे. याचं कारण काय? पूर्वजन्मामध्ये जे काय आपण कर्म केलं असतं, सकाम कर्म, हे सकाम कर्माने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते, पण स्वर्गात त्या ठिकाणी भोग भोगल्यानंतर आपलं पुण्य क्षीण झाल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकाला तुका म्हणे जाती पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती. आपा म्हणे जाते पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती. हरी तुका म्हणे जाती पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती, पुण्यक्षय धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काम्यकर्म मनुष्याने करू नये. काम्यकर्माचं जे फल आहे ते शाश्वत स्वरूपाचं नाही. मग कोणतं कर्म करावं? नित्य कर्म करावं आणि नैमित्तिक कर्म करावं. या नैमित्तिक कर्माचा विचार सांगत असताना महाराज ज्ञानोबारांनी विशेषत्वाने आवर्जून उल्लेख केला आहे. आणि सोमसूर्य ग्रहणे एवणी करीती पार्वणे, का माता पितर मरणे जे अंकित दिवस. हे मनुष्याच्या जीवनामध्ये नैमित्तिक कर्म आहे आणि हे नैमित्तिक कर्म
म्हणजे त्याच्या जीवनामध्ये फार मोठा पर्वकाळ निर्माण करणारं कर्म आहे. आपल्याकडे शांती ब्रह्मनाथ महाराजांची ओवी सांगितली जाते, मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक पर्वकाळ असतात, पण ही सगळीच पर्वकाळ सगळ्यांना साधता येतील अशातला काही भाग नाही. पण 2 पर्वकाळ मनुष्याला साधता येतात. आपल्या आईवडिलांनी ज्या तिथीला ध्येय ठेवलेला आहे ती तिथी मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या पर्वकाळाची स्थिती निर्माण करत असते. आणि या तिथीला मनुष्याने जे काही दानधर्म केला असेल, जे काही सत्कर्म केलं असेल, ते सत्कर्म अनंत पटीने फल देत असतं. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ ते धर्माची वेळ, अति पवित्र अत्यंत पवित्र वेळ सांगितली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे चिरंजीव असतील या ठिकाणी कैलासवासी आत्माराम सोपान नागरगोजे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने हा श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला आहे. खरं म्हणजे श्राद्ध कशाला म्हणतात तो, यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. जे अत्यंत श्रद्धेने आपल्या मात्या पित्यांच्या प्रित्यर्थ कर्म केलं जातं, आदराने कर्म केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. आणि या श्राद्धाच्या माध्यमातून आपल्या मात्या पित्यांना पुढे गती मिळत असते, चांगली त्या ठिकाणी गती प्राप्त होत असते. आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जीव अमर सांगितलेला आहे, जीवाचा कधीही नाश सांगितलेला नाही. जीवाचा आत्यंतिक नाश कधीही होऊ शकत नाही. जीव एक तर परमात्मा स्वरूप होऊ शकतो किंवा अन्य देहाला प्राप्त होऊ शकतो. जीव मरत नाही आपल्याकडे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुत. आत्मा कधीही मरत नाही, जीव कधीही मरत नाही. बहुधा अनेक ठिकाणी आत्मा आणि जीव हे एकार्थवाची शब्द घेतलेले आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन. आत्मा कधी आत्म्याला कधीही मरण नाही. मग काय होतं, एक तर आत्मा परमात्मा स्वरूप होतो किंवा मग अन्य योनीला प्राप्त होतो. पहा तुम्ही, मरण म्हणजे काय हो, मरण म्हणजे काय, एका देहामध्ये झोपणं आणि दुसऱ्या देहामध्ये उठणं. मरण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, आता तुमच्या गोष्ट ही ध्यानात आणून देतो मी. पहा, आता आपल्याकडे अलीकडे हे मोबाईल आलेले आहेत. हे मोबाईल कोणते आहेत, स्क्रीन टचचे मोबाईल आहेत. याच्या अगोदर कोणते मोबाईल होते आपल्याकडे, साधे मोबाईल होते, म्हणजे बटनाचे मोबाईल होते. मग ते बटनाचे मोबाईल आपण 4-5 वर्षे वापरले की त्याच्यातलं जे 9चं बटन असायचं म्हणा, जे बटन जास्त वेळा दाबलं जातं असं बटन जास्त वेळ दाबून धरावं लागायचं, तवा आकडा उमटायचा. 9चं बटन 8चं बटन असेल तर जास्त वेळ दाबून धरावं लागायचं, कारण दाबून ते खराब झालेलं असायचं. तसंच कॉलिंगचं बटन असायचं. मग तो पुन्हा काही काल गेल्यानंतर तर सगळाच मोबाईलच कधी बंद पडायचा. मग आपण अशा वेळेस काय करतो, तो बटनचा जो मोबाईल आहे तो मोबाईल सोडून देतो, ते खोकं टाकून देतो, त्याच्यातलं सिम कार्ड काढतो आणि दुसरा नवीन हँडसेट घेतो, नवीन मोबाईल घेतो. नवीन मोबाईल घेतला की त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकतो. मग नवीन मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकत असताना त्या सिम कार्डावर जसा बॅलन्स आहे, बॅलन्स म्हणजे SMS बॅलन्स जसा असेल, नेटचा जेवढा बॅलन्स असेल, कॉलिंगचा जेवढा बॅलन्स असेल, तसा बॅलन्स आपल्याला त्या सिम कार्डद्वारे दुसऱ्या मोबाईलमध्ये प्राप्त होतो. तसं हा जीवात्मा म्हणजे सिम कार्ड आहे. हा जीवात्मा ज्यावेळेस दुसऱ्या शरीरामध्ये जातो ना, त्यावेळेस तो बॅलन्स घेऊन जातो. मग तो कोणता बॅलन्स घेऊन जातो, तो पाप पुण्याचा बॅलन्स घेऊन जातो. मग जर एखाद्याकडे पुण्याचा बॅलन्स असेल तर मग पुण्याचा बॅलन्स असणारा जीवात्मा एखाद्या कुत्र्याच्या देहामध्ये जरी गेला मनोज महाराज, तरी ते कुत्र फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतं, कारण बॅलन्स तसा आहे, मागच्या जन्मामध्ये बॅलन्स तसा मारलेला आहे. आणि जर एखाद्याने पुण्याचा बॅलन्स जास्त असेल, ज्याचा पुण्याचा बॅलन्स ज्यानं कमवलेला असेल, तर त्याला सद्गती प्राप्त होते, भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, भगवत स्वरूपाच्या तो जवळ जातो. आणि ज्याच्या जवळ नुसता पापाचाच बॅलन्स आहे, तुकोबाराय म्हणतात, खंती ते न करा, खंती ते न करा, खंती ते न करा, खंती ते न करा. स्पष्ट सांगतायत, काहीच काळजी करायची गरज नाही. जर एखाद्याने नुसता पापाचाच बॅलन्स कमवलेला असेल तर खंती ते न करा, होणे गाढव कुतरा.
गाढव आणि कुत्रा ह्याच्याशिवाय त्याला दुसरी गतीच प्राप्त होत नाही महाराज. म्हणून माणसाने या जन्मामध्ये ऐसे का हो न करा, चांगलं कर्म केलं पाहिजे, जेणेकरून भगवान परमात्म्याची करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. संत महात्मे आपल्याला सावध करतायत. म्हणून आपण हे जे काही कर्म करत असतो, श्राद्ध कर्म करत असतो, आपल्या मात्या पित्यांना चांगली सद्गती प्राप्त होण्यासाठी. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अशी परंपरा आहे. आणि खरं म्हणजे पुत्राचं हे उचित कर्तव्य आहे महाराज, पुत्राचं हे उचित कर्तव्य आहे. मी नेहमी सांगत असतो, मुलाकडून जर ह्या 3 गोष्टी घडत असतील तरच त्याला पुत्र म्हणायचं, नाहीतर तो मुलगा आहे. कोणत्या 3 गोष्टी? सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी म्हणजे जीव तो वाक्य करणात, क्षया हे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच्य, त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. ह्या 3 गोष्टी जर मनुष्याकडून घडत असतील आपल्या मात्या पित्यांच्या संबंधाने तर त्याला पुत्र म्हणायचं, नाहीतर त्याला मुलगा म्हणा, नाहीतर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्याला अपत्य म्हणा. का अपत्य म्हणा? कारण काही मुलं आपल्या वडिलांच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये एवढे अपत्य आणतात, एवढी संकट आणतात की त्यांना दुसरं काहीच सुचत नाही, म्हणून त्यांना अपत्य म्हणायचं. काही मुलं असतात आणि काही पुत्र असतात. पुन्नाम नरकात त्रायते अस्मात तस्मात पुत्र जीवतो वाक्य करणात. पहिली गोष्ट म्हणजे आई वडील जिवंत असताना त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण पालन करावं. क्षया हे भूरी भोजनात, ज्या तिथीला त्यांनी देह ठेवलेला आहे त्या तिथीला आपण त्यांच्या प्रित्यर्थ पुष्कळ प्रकारचं अन्नदान करायचं, दान धर्म करायचा. गयायाम पिंडदानाच्य, गया क्षेत्र असेल किंवा तत्सम असणारं क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपल्या मात्या पित्यांच्या प्रित्यर्थ उदक प्रदान क्रिया करत असू, किंवा पिंड प्रदान क्रिया जर आपण करत असू तर त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. ह्या 3 गोष्टी जर घडत असतील तर त्याला पुत्र म्हणायचं. म्हणून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा श्राद्धाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण अभंगासाठी चिंतनासाठी जो अभंग घेतलेला आहे तो शांतीब्रह्म नाथ महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज एक मौलिक उपदेश करतात, अनमोल असा उपदेश करतायत. आणि तो अनमोल उपदेश म्हणजे संसारात राहा असा उपदेश करतायत, संसारात कसं राहावं असा उपदेश करतायत. पण थोडंसं आश्चर्य असं वाटतं महाराज की नाथ महाराज या चरणामध्ये सांगतायत की तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं आपण राहायचं, संसारामध्ये कसं राहायचं. आता काय आहे, संसार शब्दावरून अनेक प्रमाण आपल्याला प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याच्यातली जी मोजकी आहेत ती त्याचा विचार आपण करू. संसारामध्ये आपण नाहीत का? संसारामध्ये आपण आहेत. मग संसारामध्ये आपण राहतच असू, झाल्या जन्मापासून जर आपण संसारामध्येच असू तर पुन्हा नव्याने काय उपदेश करताय तुम्ही संसारामध्ये राहा. उपदेश कसा असावा महाराज? अद्वितीय उपदेश असावा, अपूर्व उपदेश असावा. म्हणजे पूर्वी काही घडलं नसेल असा काहीतरी मौल्यवान उपदेश असावा. आपण जर संसारामध्येच राहत असू आणि पुन्हा नव्याने जर नाथ महाराज आपल्याला संसारामध्ये राहा म्हणत असतील तर याच्यामध्ये विशेष काय? याला शास्त्रामध्ये पिष्ट पिशन न्याय म्हणतात. एखाद्या माणसाने जर दळून आणलेलं असेल धान्य तर त्याला पुन्हा आपण सांगायचं की आता परत हे दळून आण. दळलेलंच पुन्हा का दळायचं? अगोदरच आपण संसारामध्ये आहोत. आणि नाथ महाराज म्हणतात तुम्ही संसारामध्येच राहा. याचा अर्थ काय? याची संगती काय? संसारामध्ये राहा असं नाथ महाराज म्हणतात. बरं, सगळी संत महात्मे आतापर्यंत सांगतात की परमार्थ करा, आणि शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतायत संसार करा. का संसार करा म्हणतायत? काय असतं माहिती का? बहुधा कधी पहा, आपण एखादा मनुष्य जर रस्त्याने चालला असेल तर आपण त्याला चाल म्हणतो. म्हणजे रस्त्याने तो चाललाय पण व्यवस्थित चालत नाही. मग चाल म्हणण्याचा अर्थ काय असतो की तू आता व्यवस्थित चाल. एखादा जेवतोय पण जेवत असताना व्यवस्थित तो जेवत नाही, कसं तरी तो खरकट ठेवतोय, बाजूला त्याच्या ताटातून पडतंय. मग त्यालाही शेजारचा माणूस म्हणतो जेव, नीट जेव. नीट जेव म्हणजे तो जेवणच करतोय ना, पण तू जे अगोदर क्रिया करतोय ती जरा व्यवस्थित कर. त्याप्रमाणे संसार सगळेजण करतायत, पण संसार कसा करायचा हे शांती ब्रह्मनाथ मला सांगतायत. विठ्ठल विठ्ठल या शंकेकडे आपल्याला थोडंसं आश्चर्याने पाहता येतं की संसार करा म्हणतात, याचं तात्पर्य असं आहे, याचं बीज तैसे असावे संसारी. संसारी असावे हे महत्त्वाचं नाही, तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे संसारामध्ये असा. आपण सगळेजण संसार करतोच, करत नाही असं नाही, आणि संसार कोणालाही सुटत नाही. कोणीही असो,
ब्रह्मचारी असो संन्यासी असो प्रत्येकाचा संसार वेगवेगळा आहे. संसार कोणालाही सुटत नाही. मग तुम्ही संसारामध्येच राहणार असाल ना तर अशा पद्धतीने संसार करा. संसार कशा पद्धतीने करा बरं. थोडंसं पुन्हा असं आश्चर्य वाटतं की संसाराचं जर आपण चिंतन करू गेलो तर हा संसार असत आहे, खोटा आहे, दुःखाचा आहे. आपण नेहमीप्रमाणे म्हणत असतो संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हा संसार बदलणारा आहे. संसारामध्ये ज्या राहा म्हणतात शांती ब्रह्मनाथ महाराज त्या संसाराचं स्वरूप कसं आहे पहा तुम्ही. ज्या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्या गावामध्ये कितीतरी अनेक बदल मोठे झाले असतील. जशी लहानपणी घरं होती तशी घरं आहेत का? मला चांगलं आठवतं मी आपल्या सप्ताहाला येत असायचो. कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून यायचो, कधी चालत यायचो. आणि सप्ताहाला येत असताना या ठिकाणी सप्ताह व्हायचा. पण या ठिकाणी जागा कशी होती हो? या ठिकाणी बांधलेली जागा होती का? नाही, खाली होती जागा ही. असे कित्येक आपल्या गावामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जी माणसं मरायला नव्हती पाहिजे ती मरण पावली आणि जी अजून आहेत म्हणजे सगळी चांगलीच आहेत. मग काही काहींना असं वाटतं की ही का राहिलीत, पण असे अजून आहेत. म्हणजे असे अनेक आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. जायला नको पाहिजे होती ती गेलीत, जायला पाहिजे होती ती अजून का राहिलीत असाही प्रश्न आहे. असे कुणी नाहीत बरं का. पण बदल आपल्या गावामध्ये कित्येक झालेला आहे. का बदल झालेला आहे त्याचं कारण असं आहे की हा संसार बदलणार आहे महाराज. या जगतामध्ये बदलणारं काय याचं जर आपण चिंतन करू गेलो तर श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये फार मार्मिक चिंतन आलेलं आहे. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला संसार वृक्षाचं वर्णन आलेलं आहे. खरं म्हणजे संसाराचं वृक्षाच्या रूपकाने वर्णन केलं आहे. हा संसार वृक्ष कसा आहे याचं वर्णन भगवान परमात्मा करून सांगतायत. एरवी सर्वसामान्य जो आपण वृक्ष झाड पाहतो ना हे झाड कसं असतं, याची मुळं खाली असतात आणि फांद्या वर असतात. हे जे संसाररूपी झाड आहे ना याच्या फांद्या खालीत आणि मुळं वर आहेत. ऊर्ध्व मूलमद शाख मश्वथम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. असं या 2 श्लोकामधून संसार वृक्षाचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे या 2 श्लोकामध्ये अध्यारोपाची भाषा आहे आणि नंतर अपवादाची भाषा सुरू झाली. 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत अरे अर्जुना हा संसार वृक्ष जसा सांगितला गेला, जसं याचं वर्णन तू ऐकलंस तशा पद्धतीने हा संसार वृक्ष प्रतीतीला येत नाही. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्विरूढमूल मसंग शस्त्रेण दृढेन छित्वा. हा संसार वृक्ष कसा आहे? कसा आहे? न रूपमस्य, त्याला कुठल्याही प्रकारचं चांगलं रूप नाही. पुन्हा नान्तो न चादी, त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. याच्या पुढचं पद फार महत्त्वाचं आहे महाराज. न च संप्रतिष्ठा, याला चांगल्या पद्धतीने स्थिरता नाही. सारखा पुढे पुढे हा सरकणारा संसार आहे. खरं म्हणजे या जगामध्ये स्थिर काय आणि अस्थिर काय याचा जर आपण विचार करू गेलो तर एकमेव भगवान परमात्मा स्थिर आहे. आणि परमात्म्या व्यतिरिक्त जेवढं म्हणून काही दृश्यमान जगत आहे हे सगळं अस्थिर स्वरूपाचं आहे. तुझा विना काही तुझा विना काही काही तुझा विना 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 काही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही कळवाले बहुतारिती कळवाले बहुतारिती स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही कळवाले बहुतारिती
स्थिर राहे ऐसे नाही तुझा विना काय स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही तुझं विना काही स्थिर राही ऐसे नाही. एक परमात्मा सोडून परमात्म्या व्यतिरिक्त सगळं दृश्यमान जगत अस्थिर स्वरूपाचं आहे. पहा, हा संसार बदलणारा आहे. मग मला सांगा, बदलणारा संसार असेल तर या संसारामध्ये संत महात्मे राहायला का सांगतात बरं? हा संसार नुसता बदलणारा नाही, हा संसार अत्यंत खोटा आहे. या संसारातला अणू खोटा आहे, रेणू खोटा आहे. या संसारातील प्रत्येक गोष्ट खोटी आहे महाराज, प्रत्येक गोष्ट. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलंय, याच्यासारखा लटका दुसरा कोणताच संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रे झार हरिवीणा वाया रे झार हरिवीणा वाया रे झार हरिवीणा लटिका संसार वाया रे झार हरिवीणा लटिका संसार सर्व संसार लटिका आहे. लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविण. या संसारातली कोणतीच गोष्ट खरी नाही. मला सांगा, रात्री एखाद्याने आपल्याबरोबर एक व्यवहार केला, कुठला तरी व्यवहार आपल्याबरोबर केला आणि सकाळी उठल्याबरोबर तो बदलला, तर आपण नंतर त्याच्याबरोबर व्यवहार करू का? आपण काय म्हणू, हा माणूस काय खरा नाही बुवा, हा सारखा बदलत राहतो. याच्याबरोबर व्यवहार कधी शहाण्या माणसाने करू नये. मग माणूस बदलल्यानंतर आपण त्याच्याबरोबर व्यवहार करत नाही तर संसार तर पदोपदी बदलतोय महाराज, पदोपदी बदलतोय. या संसारातील प्रत्येक गोष्ट खोटी आहे, प्रत्येक गोष्ट खोटी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, नुसती खोटी नाही, स्वप्नातल्या मृगाजळाप्रमाणे खोटी आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रकुमा देवी वरू विठ्ठलाची. या संसारातील प्रत्येक गोष्ट ही कशी आहे, बदलणारी आहे, खोटी आहे. नुसती खोटी नाही, संसारातल्या मृगजळाप्रमाणे खोटी आहे. खरं म्हणजे मृगजळच खोटा आहे. पकवास कमी झालाय का? नाही, थोडा सुरलावर पंडित. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मृगजळातल्या स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नातील जे मृगजळ आहे, स्वप्नातील जे मृगजळ, अगोदर मृगजळच खोटं. मृगजळ कशाला म्हणतात हो? मृगजळ म्हणजे मृग म्हणजे हरिण, आणि हरिणाचं जे पाणी असतं त्याला म्हणतात मृगजळ. आता उदाहरणार्थ आपण थोडंसं ऊन पडलं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याने चाललोत आणि लवण उमाट जर असेल तर त्या ठिकाणी झळाया दिसतात. ह्या झळाया दिसतात, पाणी असल्यासारखं आपल्याला दिसतं. आपल्याला खरं वाटतं की हे पाणी नाही, दिसतंय पाणी पण पाणी नाही, पण त्या हरिणाला वाटतं हे काय आहे, पाणी आहे, म्हणून तो ऊर फोडून पळतो महाराज. खोटियाचे पिसे ऊर फोडी ऊर फोडी खोटियाचे पिसे ऊर फोडी ऊर फोडी खोटियाचे पिसे ऊर फोडी ऊर फोडी खोटियाचे पिसे ऊर फोडी. मृगजळ दिसे साचपणाई से मृगजळ दिसे साचपणाई से मृगजळ दिसे साचपणाई से खोटियाच पिसे ऊर फोडी खोटियाच पिसे ऊर फोडी खोटियाचे पिसे ऊर फोडी. ह्या मृगाला अर्थात हरिणाला असं वाटतं की हे पाणी आहे, पाणी आहे, म्हणून तो ऊर फोडून पळतो महाराज. त्याप्रमाणे हा संसार आहे, मृगजळाप्रमाणे. बरं, नुसत्या मृगजळाप्रमाणे नाही, स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे. मुळात स्वप्न खोटं आणि स्वप्नातलं मृगजळ ही खोटं, तसा हा संसार आहे.
मग मला सांगा, हा बदलणारा संसार, खोटा असणारा संसार आणि असा संसार करायला संत महात्मे सांगतायत. कोण? शांती ब्रह्मनाथ महाराज करायला सांगतायत. आश्चर्य आहे. का बरं करायला सांगतात? काय आहे, आपण संसार करतोयच, करत नाही असं नाही, संसार करतोय, पण त्याची आपल्याला पद्धत माहिती नाही. एखाद्याला जर म्हटलं ना करू नको, मनुष्य हा नेहमी अतिरेकाच्या टोकावर असतो बरं का. काही काही माणसांना असं मध्यंतर समान सर्व काही प्रमाणामध्ये असावे असं राहताच येत नाही. एक टोक, एक तर एकदमच त्याग करणार, नाहीतर एकदमच गुंतून बसणार. अतिरेकाच्या टोकावर मनुष्य असतो नेहमी. पहा तुम्ही, एक मनुष्य डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, खूप वजन वाढतं आहे. डॉक्टरनी सांगितलं, हे पहा, खाणं जरा कमी करा, खाणं सोडा. खाणं सोडा याचा तात्पर्य म्हणण्याचं काय होतं, थोडं कमी खा. खाणं सोडा म्हटल्यानंतर हा संध्याकाळी घरी आला. पत्नीने जेवायला ताट वाढलं, त्याने ताट बाजूला सारलं. त्याने सांगितलं, खाणं सोडून द्यायचं आहे, वजन वाढतं आहे, खाल्ल्यामुळं वजन वाढतं, मी जेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, नाश्त्याची प्लेट समोर आणली, तो म्हणला खायचं नाही, खाल्ल्यामुळं वजन वाढतं आहे. दुपारी जेवणाची वेळ झाली, तिने ताट पुढं आणलं समोर, तो म्हणला खायचं नाही, म्हणला वजन वाढतं आहे, खाल्ल्यामुळे वजन वाढतं आहे, त्यामुळं खाणं सोडायचं आहे. बरं, संध्याकाळी तिने ताट आणलं, तरी संध्याकाळी बी जेवला नाही, काहीच खाल्लं नाही. आता ह्या कलियुगामध्ये माणसाचे प्राण हे अन्नमय प्राण आहेत महाराज. एकदम आशक्त झाला. रात्री कसा बसा तो झोपला, सकाळी उठला पण चक्कर येऊन खाली पडला की लगे घरच्याने उचललं, गाडी भाड्याने केली, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने विचारलं, आता काय झालं? डॉक्टरला सांगितलं, तुम्हीच सांगितलं की खाणं सोडा, वजन वाढतंय, म्हणून खाणं सोडा, म्हणून चक्कर आली. अहो, खाणं सोडा म्हणजे कमी करा. मनुष्य नेहमी अतिरेकाच्या टोकावर असतो. त्याप्रमाणे संसारामध्ये करत असताना मनुष्य एवढा संसार करतो, एवढा करतो की अगदी सुतळीचाही विचार करतो महाराज. पडलेल्या सुतळीचा विचार करतात काही काही माणसं संसारामध्ये. पाया शोधून बांधे घर तुकोबराय म्हणतात. एवढा विचार करतो, सुतळीचा विचार करतो, आणि सोडून द्यायचं झालं की सगळं सोडून देतो. संत महात्मे म्हणतात, असं करू नका. संसार करा, संसार सुटत नाही कोणाला, पण संसार करत असताना कसा करायचा, प्रमाणामध्ये करायचा. मग याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दृष्टांत देत आहेत की जो दृष्टांत तुम्हा आम्हाला पटणार आहे. काय असतं, दृष्टांत हा दृष्टांतासाठी नसतो, दृष्टांत सिद्धांतासाठी असतो. पण बहुधा काही काही माणसं दृष्टांतामध्येच रमतात, सिद्धांतामध्ये रमत नाहीत. पहा तुम्ही, सिद्धांतामध्ये रमत नाहीत, दृष्टांतामध्ये. विनोदाची कथा गोड वाटे तुकोबराय म्हणतात. म्हणजे काय, मनुष्य दृष्टांतामध्ये, उदाहरणामध्ये रमतो. उदाहरणासाठी नसतंय, नियमाकरिता उदाहरण असतंय, सिद्धांतासाठी दृष्टांत पाहिजे. पण ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये असा एक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. एक व्याघ्रमुखी श्रोता आहे आणि एक श्वानमुखी श्रोता आहे. व्याघ्रमुखी श्रोता म्हणजे जर वाघाला आपण दगड फेकून मारला तर वाघ दगडाच्या दिशेने जात नाही, दगड कुठून आलाय त्या दिशेने जातो. ज्यानं दगड फेकलाय त्याच्याकडे जातो आणि त्याचा फडशा पाडतो. पण कुत्रा काय करतो, कुत्र्याला दगड फेकून मारा महाराज. कुत्रा काय करतो, कुत्र्याला दगड मारला की दगडाच्या दिशेने पळत राहतो. तसं ऐकणाऱ्यामध्ये काही जण असे असतात, श्वानमुखी श्रोते असतात, म्हणजे केवळ दृष्टांतच घेऊन बसतात. आणि व्याघ्रमुखी श्रोते सिद्धांताचा विचार करतात. मग दृष्टांत देत असताना दृष्टांत जास्त पाल्हाळही नसावा, मापक असावा दृष्टांत. काही काही माणसांना दृष्टांत ऐकण्याची सवय असते महाराज. इतकी चनाटी आदंत कथा अनर्था माझी कारण ते. एक राजा असा होता की त्याला एवढ्या गोष्टी आवडायच्या, एवढ्या गोष्टी, सारख्या गोष्टीच आवडायच्या, आणि तो म्हणायचा अशी गोष्ट पाहिजे मला की ती गोष्ट कधीच संपली नाही पाहिजे. आणि जर एखाद्याने सांगताना गोष्ट संपली की त्या पुराणिक बोला तो उचलायचा आणि तुरुंगामध्ये डांबून ठेवायचा. असे बरेच पुराणिक बुवा, प्रवचनकार, कथाकार, कीर्तनकार त्याने असे तुरुंगामध्ये टाकले होते. तो म्हणायचा मला अशी कथा सांगा की ती कधीच संपली नाही पाहिजे. एक पुराणिक बुवा आला गावामध्ये आल्यानंतर तो मला राजाला कथा सांगायची. गावातल्या नगरातल्या लोकांनी सांगितलं, अहो कशाला नाद धरताय राजाचा, आमच्या राजाकडे तुम्ही जाऊ नका, तुम्हाला तुरुंगामध्ये जावं लागणार. अनेक त्या ठिकाणी पुराणिक बुवा तुरुंगामध्ये डांबून पडलेले आहेत. तो म्हणला नाही, मी त्यांना सोडवाय चालू आहे, मला कथा सांगायची तुमच्या राजाला. राजाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर राजाने सांगितलं ठीक आहे, पण मला अशी कथा पाहिजे की ती कधीच संपली नाही पाहिजे. मग आता हा पण त्याचं बारसं जेवलेला होता महाराज पुराणिक बुवा. त्याने काय केली, एक कथा अशी केली. तो म्हणला राजा, एक कथा अशी आहे, एकदा काय झालं, एका शेतकऱ्याने मोठी त्या ठिकाणी रास रचली धान्याची. धान्याचं गोदाममध्ये सगळी रास त्या ठिकाणी ठेवली, गोदाम भरून धान्य ठेवलं, आणि त्या गोदामाला एक बारीक छिद्र होतं, आणि त्या छिद्रामधून एक चिमणी जायची, बरोबर एक चिमणी जायची आणि एक दाणा उचलायची.
दाना एक उचलायची आणि भुर्रकून उडून जायची. पुन्हा दुसरी चिमणी यायची, पुन्हा दाना उचलायची आणि भुर्रकून उडून जायची. तो म्हणायचा पुढं काय, तो म्हणायचा पुन्हा तिसरी चिमणी यायची. आशा महाराजाच्या चिमण्यास संपायच्या नाही. असल्या कथा काय कामाच्या आहेत. शांतीब्रह्म नाथ महाराज त्या ठिकाणी मला वाटतं निळोबारांचं प्रमाण आहे. नाथ महाराज सांगतात चराटी या दंतकथा. अशा चराट दंतकथा सांगून काही उपयोग नाही, त्याच्यामध्ये काहीतरी सार असलं पाहिजे. म्हणून नुसते सिद्धांत तर गळी उतरत नाहीत, बरोबर दृष्टांत सांगितलं पाहिजे. पण दृष्टांत सांगत असताना तो जास्त चराट लांब देखील नसला पाहिजे, मापक असला पाहिजे. आणि पुन्हा तो दृष्टांत दोघांनाही कळणारा पाहिजे. वक्त्याला माहिती दृष्टांत आणि श्रोत्याला माहीत नाही, तरीसुद्धा विषय चाललेला लक्षामध्ये येत नाही. दोघांनाही तो दृष्टांत कळला पाहिजे. कल्पतरू आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, हे तुम्ही पाहिले नाहीत आणि मी पण पाहिले नाहीत, पण तुमच्या आमच्या पाहण्यातला दृष्टांत पाहिजे. म्हणून शांतीब्रह्मनाथ महाराज असा एक दृष्टांत शोधून काढतात. तुमच्या आमच्या पाहण्यातील दृष्टांत आहे. प्रसंग असा आहे, घरासमोर वाळवण त्या ठिकाणी वाळत घातलेलं आहे आणि वाळवण वाळत घातल्यानंतर ते वाळवण काढून घेतलं जातं. ते वाळवण काढून घेतल्यानंतर काही दाणे खाली शिल्लक राहतात. पहा अंगणामध्ये, अंगणामध्ये काही दाणे शिल्लक राहिले की दुसऱ्या दिवशी प्रकार असा घडतो की त्या ठिकाणी पक्षी येतात आणि ते पक्षी काय करतात, ते दाणे टिपतात, ते दाणे उचलतात आणि निघून जातात. हा दृष्टांत शांतीब्रह्मनाथ महाराज घेतात आणि या दृष्टांताप्रमाणे संसारामध्ये राहा असा उपदेश करतायत अभंगाच्या प्रथम पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहती, ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी. हे का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते, ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी. शांतीब्रह्मनाथ महाराज अत्यंत महत्त्वाचा मौलिक उपदेश एका दृष्टांताच्या द्वारे अभंगाच्या प्रथम चरणातून करतायत. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती. या संसारामध्ये राहत असताना कसं राहिलं पाहिजे, तर पक्षाप्रमाणे राहिलं पाहिजे. पक्षी काय करतात, येतात, अंगणामध्ये उतरतात आणि आपल्याला लागेल तेवढंच धान्य घेतात आणि निघून जातात. हा दृष्टांत सगळ्यांना पटणारा आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणून असं मापक आणि सुयोग्य असं उदाहरण त्या ठिकाणी शांतीब्रह्मनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोणी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. आता पक्षी अंगणामध्ये उतरतात, त्याचप्रमाणे पक्षीही अंगणामध्ये उतरतात. महाराज दर पंचवार्षिकला पक्षीही येतात, पक्षी येतात, त्याबरोबर पक्षीही येतात, पक्षीही येतात, अंगणामध्ये उतरतात आणि काय करतात, आपल्याला मागणी करतात. परंतु पक्षी काय, पक्ष काय. जर एखादा पक्षी त्या ठिकाणी अंगणामध्ये जर त्या धान्य खाण्याच्या मोहामध्ये तसाच त्या ठिकाणी बसून राहिला तर घर मालक येतो आणि त्याला पकडतो आणि मग पुढं काय करायचं ते करतो. त्याप्रमाणे एखादा पक्ष देखील जर खूपच खाता असेल तर त्याच्यावर देखील अँटी करप्शनची धाड पडते आणि त्यालासुद्धा काय होतं, बंदिस्त व्हावं लागतं. म्हणून पक्षी अंगणात उतरल्यानंतर ते जसे गुंतून राहत नाहीत तशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. पिशवी घेऊन येत नाहीत. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये यदुराजा आणि अवधूत यांचं प्रसंग सांगितलेला आहे. हा जो यदुराजा आहे तो पाहतोय की रस्त्याने चालत येत असताना त्याने अवधूत भगवान पाहिले आणि अवधूत त्या ठिकाणी चालत येत असताना एकदम मस्तपैकी आपल्या मस्तीमध्ये आहेत. जवळ काहीच नाही, एक झोळी आहे, हातामध्ये कमंडलू आहे, पण जवळ कुठलंही सुखाची साधनं नसतानाही एकदम मस्तीमध्ये दिसत आहेत अवधूत. आणि राजाकडे काय तो यदुराजाकडे
सगळं काही आहे महाराज, गाडी बंगला घोडी सगळं आहे, पण तरी देखील त्याच्याकडे सुख नाही आणि या अवधूताकडे काहीच नाही, तरी आनंदी दिसतोय. याला आश्चर्य वाटलं, याला आकर्षण झालं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे आणि या फकीराच्या या अवधूताच्या चेहऱ्याकडे पाहिलं की प्रसन्न वाटतंय, आपण जाऊन विचारलं पाहिजे. म्हणून तो मोठ्या जिज्ञासेने जाऊन अवधूतांना विचारतो, हे पहा महाराज, आपल्याकडे सुखाची कुठलीही साधनं नाहीत, तरी आपण एवढी आनंदी दिसताय. माझ्याकडे सगळ्या प्रकारची सुखाची साधनं आहेत, तरी मी दुःखी आहे. याचं रहस्य काय ते मला सांगा. कशामुळे तुम्ही आनंदी आहात? त्यांनी सांगितलं की बाबा, मी संग्रह कशाचा केला नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख हे संग्रहामुळे येतं. मग त्यांनी त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितला, तो एकनाथी भागवतामध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी एका ठिकाणी पाहिलं, एका झाडावर एक पक्षी होता, पक्षी, आणि त्याचं ते पिलू होतं आणि त्याचा जो बाप होता तो चारा आणण्यासाठी बाहेर गेला होता आणि खाली जाळं टाकलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये काही धान्य टाकलेली होती. तर वरून ते पक्षीन खाली उतरली. खाली उतरल्यानंतर धान्य घेण्यासाठी त्या जाळ्यामध्ये ती अडकली. धान्य घेण्यासाठी उतरली होती पण जाळ्यामध्ये अडकली. त्याला पाहून ते पक्षिणीचं पिलूही खाली उतरलं, तोही त्या जाळ्यामध्ये अडकलं. या दोघांना सोडविण्यासाठी तो बाप आला, त्यांचा नर आला आणि तोही याच्यामध्ये अडकला. नंतर तो पारधी आला आणि त्या पारध्याने या तिघांनाही पकडलं आणि यांची हत्या केली आणि त्याने त्याचं भक्षण केलं. मला सांगायचं आहे काय म्हटला, हा जो पक्षी होता त्या खालच्या चाऱ्यामध्ये गुंतून राहिला, त्याच्यामध्ये तो गुंतून राहिल्यामुळे त्याची हत्या झाली. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये असं ठरवलेलं आहे की कुठं गुंतून राहायचं नाही, राहायचं पण गुंतून राहायचं नाही. फार मौलिक उपदेश आहे. राहू नका असं म्हणत नाहीत, राहा पण गुंतून नका राहू. आजकाल माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते राहिल्यामुळं आहे का गुंतून राहिल्यामुळे आहे? आणि हे गुंतून राहणं म्हणजे शरीराने नाही, मनाने. विठ्ठल विठ्ठल हो, संत महात्म्यांनी आपल्याला संसाराचा खरा कधीच त्याग करायला सांगितलं नाही. सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं की संसार करा, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. पण कर्म करण्याची एक पद्धती असते महाराज. कर्म जर त्या कर्माच्या पद्धतीने केलं तर कर्म आपल्याला कर्मातूनच मुक्त करतं. आणि जर कर्म आपण आसक्ती ठेवून केलं कर्म तर कर्म बंधनामध्ये पाडतं. आमचे गुरुवारी एक दृष्टांत सांगतात, गुरुवारी शांतीब्रह्म मारुती बाबा. एक मनुष्य, आंब्याचे दिवस होते आणि त्याने बाजारामध्ये आंबे घेतले. आंबे घेऊन तो त्या ठिकाणी निघाला आणि चांगले मोठे हापूसचे आंबे होते. रिक्षामध्ये बसला, त्या हापूसच्या आंब्याकडे पाहतोय आणि घरच्या लोकांना आठवतोय. तो विचार करतोय की हे हापूसचे आंबे आपण जर घरी नेले तर घरच्यांच्या तावडीतून आपल्या वाट्याला एकही लागणार नाही. मग आपण अगोदर काही माणसं एवढी आपलपुटी असतात महाराज. त्याने तो आंबा घेतला आणि बरं, आता आंबा म्हटल्यानंतर तो कसं त्याची एक खाण्याची पद्धत आहे, पण हा मनुष्य एवढा हवरट होता, याने तो आंबा घेतला आणि तसाच तोंडामध्ये घातला. तसाच तोंडामध्ये घातल्यानंतर तोंडामध्ये तो अडकल्यानंतर एकदम गुद मारायला लागला. खडबड 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 त्याची सुरू झाली. रिक्षावाल्याने पाठीमागे वळून पाहिलं तर हे सुंदर ते ध्यान, एकदम तगमग त्याची चाललेली. रिक्षावाल्याने थोडासा रिक्षा बाजूला घेतला आणि हुशार होता रिक्षावाला, त्याने त्याच्या असं डोक्याला धरलं, मानेवर एक जोराची बुक्की मारली आणि तो आंबा बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर तो सावध झाला, त्याला पाणी दिलं रिक्षावाल्याने. तो म्हणला, हे रिक्षावाले दादा, आता हा रिक्षा पुलावर घ्या म्हटला. हे आंबे सगळे मला टाकून द्यायचेत, फेकून द्यायचेत म्हणला. अहो का फेकून देतात एवढे महागा मोलाचे आंबे? नाही म्हणला, या आंब्याने माझा जीव घेतला असता, या आंब्याने आता माझा जीव घेतला असता, आता मला हे आंबे फेकून द्यायचेत. रिक्षावाला हुशार होता, तो म्हणला, दादा आंब्याने तुमचा जीव घेतला नसता, आंबे तुमचे जीव घेत नाहीत, आंबा खाण्याची पद्धत तुमचा जीव घेणारी आहे. त्याप्रमाणे हे जे कर्म आहे, हा जो संसार आहे, हा संसार माणसाला बांधत नाही, पण संसार करण्याची पद्धत तुम्हाला आम्हाला बांधते महाराज. ज्ञानोबा म्हणतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे की नावे बंधू कर्माचा की. हे दोन कर्माचे बंध आहेत, कर्माचा अभिमान आणि फलासक्ती. अहंकर्तृत्व, तैसा कर्तृत्वाचा मध, मी कर्म केलंय, हा जो मद आहे, हा जो अभिमान आहे, हा माणसाला बांधतो. आणि हे कर्म केल्यानंतर मला हे फळ मिळालं पाहिजे, ही फलासक्ती माणसाला बांधून टाकते. मग आंबा खाता असताना आंबा कसा खाल्ला पाहिजे? वरची जी कोय आहे ती कोय फेकून दिली पाहिजे, मधला जो गर आहे तो सेवन केला पाहिजे
आणि कोय देखील वरचं कातडं फेकून दिलं पाहिजे, मधली कोय फेकून दिली पाहिजे, मधला जो गर आहे तो सेवन केला पाहिजे. तसं कर्म करत असताना या कर्मातला अहंकर्तृत्व फेकून दिलं पाहिजे, फलासक्तीही टाकून दिली पाहिजे. फक्त कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगवस्त्व कर्मणी. असं जर आपण कर्म केलं तर आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही. आणि जर आपण कर्मामध्ये मी कर्म केलं सारखं मी जर म्हणत राहिलो तर आपण बांधले जाणार. गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात की जुना काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था बैलगाडी होती आणि या बैलगाडीबरोबर ना काही कुत्रे वगैरे पण असायचे. मग एक कुत्रं त्या बैलगाडीच्या दोन्ही चाकाच्या मध्यभागी असं चालत होतं. खरं म्हणजे हे कुत्रं त्या दोन चाकाच्या मध्ये का चालायचं, कारण या कुत्र्याला हे गावोगावीचे कुत्रे काय करायचे, त्याच्यावर भुंकत राहायचे, तुटून पडायचे. आपलं संरक्षण व्हावं म्हणून हे कुत्रं काय करायचं, दोन चाकाच्या मध्यभागून चालायचं. पण चालत असताना नंतर कुत्र्याला असं वाटायचं की ही जी गाडी चालती ही कुणामुळे चालती, माझ्यामुळं चालती, माझ्यामुळं चालती. आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगतात, अरे कुत्र्या थांबून बघ गाडी थांबते का, तू थांबून बघ गाडी थांबते का. गाडी थांबत नाही. तसं बऱ्याच माणसांना असं वाटतं की माझ्यामुळं गाव चाललंय, माझ्यामुळं घर चाललंय. काही माणसं म्हणतात, महाराज काय सांगावं, ह्या पोरांना माझ्यामुळं ही चांगली चटणी भाकर खाता येत, चांगलं ह्यांनाही मिळतंय, मी जर नसलो तर यांचे कुत्रे हाल खाणार नाहीत. त्यांची पोरं म्हणतात, महाराज खरंच आहे म्हणले, म्हातारा आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातो, म्हातारा गेलं का आम्ही गुलाबजामुन बासुंदीच खाऊ, कारण म्हातारा आमच्या हातात काही देतच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय या सगळ्या अभंगाचं तात्पर्य फार महत्वाचं आहे महाराज. सोडण्याची माणसाची कुठंतरी तयारी असली पाहिजे, कुठंतरी सोडण्याची तयारी असली पाहिजे. पण माणसं सोडायलाच तयार नाहीत. पहा तुम्ही, काही माणसं इतकी विचित्र स्वभावाची असतात की आपल्या मुलांना मुलं झालेली असतात आणि त्यांनाही मुलं झालेली असतात, तरीसुद्धा कारभार मुलाच्या हातात देत नाहीत. बरं, त्यांनाही कारभार करण्याची हौस असते, मग त्यांनी कारभार कधी करायचा, नंतर त्यांची मुलं बाळं मोठी होणार. बरं, इकडून बाप कारभार हातातला सोडत नाही, मग ह्यांची कारभार करण्याची हौस तशीच राहून जाते. माणसाने कुठंतरी कधीतरी सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे, आणि सोडण्याची तयारी ठेवली तर त्याला कधीच दुःख होणार नाही. आजकाल माणसाला जे दुःख होतंय ते कशामुळं दुःख होतंय, गुंतून राहिल्यामुळं दुःख होतंय, गुंतून राहिल्यामुळं, बांधून घेतल्यामुळं दुःख होतंय. सोडलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट सोडली पाहिजे, नुसता संसारच नाही. खरं म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं ना, परमार्थ म्हणजे काय हो, सोडणे. आपण परमार्थामध्ये शब्द वापरत असतो त्याग, त्यागात शांतीही अनंतरम, त्यागामुळे शांती प्राप्त होते. पण माणसांना त्याग शब्द फार मोठा वाटतो. त्याग करायचं म्हणजे कुठंतरी कडेकपाऱ्यामध्ये जायचं, घरादाराचा त्याग करायचा, कुठंतरी एखाद्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन साधूच्या आश्रमामध्ये कुटियामध्ये राहायचं, असा त्याग शब्दाचा अर्थ नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच राहा, फक्त सोडा, मनाने सोडा. मनाने जर सोडलं तर माणसाला दुःख कधीच प्राप्त होणार नाही. माणसं धरून बसतात, प्रत्येक गोष्ट धरून बसतात. थोडं जर काही झालेलं असेल, बोलाबोली, थोडी भांडण तंटे झालेली असतील संसारामध्ये, तर ती कित्येक दिवसाची डोक्यामध्ये घेऊन बसतात महाराज. काही माणसांचं ब्रीद वाक्य असतं, मोडण पण वाकणार नाही, मोडण पण वाकणार नाही. मी का बोलू अगोदर, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, काही माणसांचा अभिमान किती दिवस राहतो, किती दिवस राहतो. काही माणसांचा क्रोध, त्यांनी सांगितलं की मध्यमा उत्तमानाम क्षणम कोपह मध्यमानाम प्रहरद्वयम अधमानाम अहोरात्र यावत जन्म दुर्जनानाम. जे उत्तम लोक असतात ना, उत्तम श्रेष्ठ, त्यांचा जो क्रोध असतो, राग असतो, तो क्षणभर असतो. उत्तमानाम क्षणम कोपह. आता आम्ही काही गुरुजन पाहिले महाराज की रागावले की एवढे रागवायचे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी जयराम बाबा, पण दुसऱ्या क्षणाला त्यांचा राग निघून गेला असायचा. वैद्य बाबा, गुरुवर्य वैद्य बाबा एवढे रागवायचे, पण एका तासाभरात त्यांचा सगळा राग जिकडं तिकडे गेला असायचा. उत्तमस्य क्षणम कोपह मध्यमस्य प्रहरद्वयम. काही त्याच्यापेक्षा थोडी कनिष्ठ माणसं जे आहेत ना, त्यांचा जो राग असतो तो 2 प्रहर राहतो. अधमानाम अहोरात्र. काही माणसांचा राग दिवस रात्र राहतो. आणि काही इतकी विचित्र असतात माणसं महाराज, त्यांचा जो क्रोध आहे एकमेकांविषयीचा, तो क्रोध त्यांचा अहो यावत जन्म दुर्जनानाम, शेवटपर्यंत राहतो महाराज. पिढ्या आणि पिढ्या वैर चालतं, तशाच पुढच्या पिढ्या वैर ठेवतात चालू.
याला काय अर्थ आहे मनुष्याच्या जीवनामध्ये? असा संसार करू नये. मग कसा करावा? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये गुंतून राहत नाहीत. मग या संसारामध्ये कुठपर्यंत राहायचं, नेमकं कुठपर्यंत राहायचं, याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये. तैसे असावे संसारी, 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 तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, संसारी, तैसे असावे संसारी. दोरी प्राचीनाची दोरी, दोरी प्राचीनाची दोरी, दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. या संसारामध्ये कुठपर्यंत राहायचं काय आहे? या ठिकाणी राहत असताना काही मर्यादा आहेत. माणसाला प्रत्येकाला वाटतं की आपण कायम राहावं, पण कायम राहता येत नाही महाराज. जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत आपल्या प्राक्तनाची दोरी आहे, प्रारब्धाची दोरी आहे, तोपर्यंतच आपण या मृत्यूलोकामध्ये राहू शकतो. खरं म्हणजे या मृत्यूलोकाचे काही नियम आहेत. या मृत्यूलोकामध्ये येत असताना पहिल्यांदा एकट्यालाच यावं लागतं. आल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी राहता येत नाही. बरं, जात असताना संपत्तीबरोबर घेऊन जाता येत नाही. पहा तुम्ही, एकट्यालाच यावं लागतं. आणि आल्यानंतर कायमस्वरूपी राहता येत नाही. एखादा म्हणेल नाही नाही माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, धन आहे, याच्या जोरावर मी या ठिकाणी कायम राहील, पण कायम राहता येत नाही. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवीची ते. या ठिकाणी कायम राहता येत नाही महाराज. कितीही संपत्ती असू द्या, आणि संपत्तीने जर कायम राहता आलं असतं तर आपल्याला धीरूभाई अंबानी अजून दिसले असते. आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठे श्रीमंत अनेक जी मोठी लोक आहेत, ही कायम राहिली असती संपत्तीने जर त्या ठिकाणी राहता आली असते. किंवा एखादा म्हणला माझ्याकडे सत्ता आहे, मी पंतप्रधान आहे, मी कायम राहील, राहता येत नाही महाराज. आपल्या भारत देशामध्ये 2 पंतप्रधान असे होऊन गेले की त्यांचं निधन कसं झालं हो सगळ्यांना माहिती आहे. कुणाकडून झालं त्यांची हत्या? त्यांच्या अंगरक्षकाकडूनच त्यांची हत्या झाली. आता हे अंगरक्षक कशासाठी असतात? अंगरक्षण करण्यासाठी असतात. बॉडीगार्ड कशासाठी असतात? रक्षण करण्यासाठी असतात का हत्या करण्यासाठी असतात? बरं, कोणाची हत्या झाली? पंतप्रधानांची हत्या झाली. पंतप्रधानापेक्षा मोठी सत्ता कोणती आहे देशामध्ये? एवढी मोठी सत्ता आहे तरी देखील त्यांची हत्या झाली, त्यांना मरण आलं. याचं कारण काय आहे की सत्ताही मनुष्याला मृत्यूच्या तावडीतून सोडू शकत नाही. या ठिकाणी कायमस्वरूपी राहता येत नाही. बरं, जात असताना धन दौलत संपत्ती घेऊन जाता येत नाही. निळोबाराय महाराज एका चरणामध्ये हे तिन्ही नियम सांगतात. येणे एकले वो जाणे ही शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी, म्हणून आली या सावळीयाचे भेटी. जोडिले धनते नचले लक्ष कुटी, म्हणून आली या सावळीयाचे भेटी, आता घालावो याच्या पायावरी.
या मृत्यूलोकाचा हा अबाधित नियम आहे. त्यामुळे आपली कितीही इच्छा असली, आपल्याला कितीही असं वाटलं की आपण मुलाची मुलं पाहावी, त्यांची मुलं पाहावी, पंतू पाहावी, अनेक पाहावं, अमुक पाहावं, अनेक संसार करावा, प्रपंच करावा, पण आपल्या मनावर या ठिकाणी राहता येत नाही. जोपर्यंत प्रार्थनाची दोरी आहे तोपर्यंतच राहता येतं. जोवरी प्रार्थनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी. प्राचीन आणि प्राक्तन प्रारब्ध एका अर्थीच तिन्ही हे शब्द आहेत. प्राचीन म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण जे काही कर्म केलेलं आहे तेच आपल्याला भोगावं लागतं. काही काही माणसं खरं म्हणजे आपल्या सुखादुःखाला भागीदार दुसऱ्याला समजतात. पण तुकोबाराय म्हणतात, आणि का रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. मनुष्य आपल्या सुखदुःखाला दुसऱ्याला वाटेकरी समजतो, पण त्याच्या जीवनामध्ये जे सुखदुःख प्राप्त होत असतं ना, हे त्याच्याच कर्माचं फळ असतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे आईसे किती, उपजले मेरीसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे किती, उपजले मेरे आईसे किती. आपलं जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने आपल्याला भोग द्यायला प्रवृत्त होतं. प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागतं. प्रारब्धम भोगा देव क्षय, प्रारब्धाचा भोगून क्षय होतो. पंढरपुरातील प्रसंग आहे. भगवान पंढरीनाथ परमात्मा एका साधूंच्या सेवेसाठी जात असायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते एक तपकिरे महाराज म्हणून होते, संत तपकिरे बाबा. पंढरपुरामध्ये त्यांचा अजून मठ आहे पहा, इकडं त्रिकोणामाडीमध्ये गोविंदपुराकडे जाताना तपकिरे बाबांचा मठ. तर त्यांचं असं होतं की हे फार मोठे संत भगवत भक्त होते. त्यांचं सगळं आयुष्य पंढरपुरामध्ये गेलं होतं भगवान परमात्म्याची सेवा करण्यामध्ये. आणि उतारा अवस्थेमध्ये त्यांना कुष्ठरोग झाला. मग आता कुष्ठरोग झाल्यानंतर कोण थांबणार व जवळचं? बरं, घरच्या दारच्यांचा सगळा संबंध सोडलेला होता. घरची दारची माणसं कुठपर्यंत जवळ असतात? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. आपण काहीतरी घरच्यांच्या उपयोगाला पडलो तर घरचे आपल्या उपयोगाला पडतात. आपण घरच्यांच्या उपयोगाला पडलो नाही तर घरचे आपल्या उपयोगाला पडत नाही. जोवरी चळ नका हा नियम आहे. त्यामुळं घरचे नाही, कुणीच नाही. आणि हे असे कुष्ठरोग अवस्थेमध्ये पडलेले असायचे महाराज. सगळं मूलमूत्र त्या ठिकाणी विसर्जन व्हायचे, अशी त्यांची ती अवस्था, अमंगळ अवस्था. कुणीही त्यांच्याजवळ जात नसायचं. पण भगवान परमात्मा त्या ठिकाणी जायचे सायंकाळच्या वेळेला, त्यांची कपडे धुवायची, सगळी त्यांची सेवा करायची. आणि ते भगवान परमात्मा मंदिरामध्ये आल्यानंतर रुक्मिणी माता विचारायचे, देवा हे काय कपडे खराब करता तुम्ही? मला किती कष्ट पडतात हे तुमचे कपडे धुवायला. कुठे जाता एवढी? काय घाण करून येता कपड्यांची? भगवंताने सांगितलं, माझा एक मोठा भगवत भक्त आहे, त्याची सेवा करण्यासाठी जात असतो, त्याला कुष्ठरोग झालेला आहे. अहो मग देवा तुम्ही करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, एवढं सामर्थ्य आहे तुमचं. काय तुकोबराय म्हणतात, वृक्षाचीही पाने हाली ज्याची सत्ता. एवढं तुमचं सामर्थ्य असताना तुम्ही त्याचा तो कुष्ठरोग का घालवत नाहीत? परमात्म्याने सांगितलं, मी त्याचा कुष्ठरोग संपवू शकतो, पण तो कुष्ठरोग भोगण्यासाठी पुन्हा त्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल. मग आता अशा अवस्थेमध्ये आहे ना, काही काही माणसं म्हणतात, मग महाराज तुमच्या परमार्थाचं फल काय? आयुष्यभर परमार्थ केला, देवाची सेवा केली, आणि वयोवृद्ध अवस्थेमध्ये म्हातारपणामध्ये जखड अवस्था प्राप्त झाली असताना कुष्ठरोग व्हावा, जवळ कुणीच नाही सेवेला, याचं फळ काय? याचं फळ हेच आहे की एवढा प्रारब्धाचा भोग प्रवृत्त झाला तरी त्याची बाधा त्या भगवत भक्ताला प्राप्त होत नाही. याचा आपण जे चरण म्हणतो का नाही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याचा नाश झाला म्हणजे काय? भगवत भक्ताच्या जीवनामध्ये दुःख येतं, पण त्या दुःखाची बाधा भगवान परमात्मा स्वतःवर घेतो. अंबऋषी कारणे, अंबऋषीसाठी जन्मसुशील दुष्ट निदाळीले किती एक, किंवा गवळणीमधलं एक प्रमाण आहे बघा, अंबऋषी कारणे, अंबऋषी कारणे 10 जन्म घेतले, असे गवळणी ज्ञानोबारांची. अंबऋषी राशासाठी भगवान परमात्म्याने 10 जन्माचं प्रारब्ध प्राप्त झालं होतं, पण हे प्रारब्ध आपल्यावर घेतलं, हे परमार्थाचं फळ आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जायचे, त्या भगवत भक्ताची सगळी सेवा शुश्रूषा करत असायचे. मला सांगायचंय काय, भगवान परमात्मा प्रारब्ध संपवत नाही, कारण प्रारब्ध देवालाही चुकलं नाही महाराज. आणि देवाला जर प्रारब्ध चुकलं असतं
तर भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षासाठी वनवासात गेले नसते. नळ राजा वनवासामध्ये गेला नसता. युधिष्ठिर राजा गेला नसता. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद्यदी तदा दुःखैर्न लिप्पेरन नलराम युधिष्ठिराहा. शास्त्रकारांनी या तिघा जणांना घेतलं. जर प्रारब्ध कर्म न भोगता संपलं असतं तर दशरथ युधिष्ठिर नलराजा आणि भगवान प्रभू रामचंद्र यांना कुठल्याही प्रकारचं असं वनवासामध्ये जावं लागलं नसतं. अर्थात प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. मग हे प्रारब्ध भोगून संपवत असताना तैसे असावे संसारी, त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही. आणि अजून एक महत्त्वाचा दृष्टांत सांगतायत या संदर्भात 3ऱ्या चरणामध्ये. कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमार 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 कुमारी गवडारी विठ्ठल वस्ती कर वस्ती प्रातःकाळी निघू उठोनी गेला. शांती ब्रह्मनाथ महाराज या 3ऱ्या चरणामध्ये हाच एक आशय प्रतिपादन करणारा दृष्टांत देत आहेत की वस्ती कर वस्ती आला. एखादा वाटसरू मनुष्य ज्यावेळेस कुठेतरी एखाद्या वस्तीवर थांबतो आणि पुन्हा त्याचं त्या ठिकाणी सूर्योदय झाल्यानंतर ज्या मार्गाला जायचं त्या ठिकाणी मार्गस्थ होऊन तो निघून जातो असा दृष्टांत देत आहेत. त्याप्रमाणे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर म्हणजे काय? वस्ती करणारा का? जसं कुंभम करोती इति कुंभकार. जसा एखादा माठ करतो त्याला काय म्हणतात? कुलाल म्हणतात, कुंभार म्हणतात. तसं वस्ती कर म्हणजे वस्ती करणारा का? नाही. बहुधा आपण पहा तुम्ही एखाद्याला जर कर प्रत्यय लागलेला असेल तर त्या गावचा असा षष्टीचा प्रयोग करतो आपण. पंढरपूरकर, आळंदीकर. आळंदीकर म्हणजे आळंदी केलेला का? आळंदीचा. बोधेगावकर म्हणजे बोधे गावचा. सोनहिवरेकर सोनहिवऱ्याचा का सोनहिवराजानं गाव वसवलंय तो? नाही. म्हणजे वस्तीकर याचा अर्थ काय? वस्तीचा. वस्तीचा म्हणजे कोणत्या वस्तीचा? या जगातामध्ये भगवान परमात्मा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. या जगातामध्ये भगवान परमात्म्याची वस्ती आहे. म्हणून भगवान परमात्म्याची ही सगळी वस्ती आहे. आणि भगवान परमात्म्याच्या वस्तीचा तसं पाहिलं तर प्रवास करत असताना माणसाने 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे प्रवासाचे 3 प्रधान नियम आहेत. पहिलं त्याला कळलं पाहिजे की आपल्याला कुठं जायचं हे कळलं पाहिजे. हे जर माहिती नसेल तर आपण कुठून आलोय हे तरी माहिती पाहिजे. हां, हे जर माहिती नसेल तर आपल्याला कुणाकडे जायचं हे तरी माहिती पाहिजे. आपण कशाला आलोत हे तरी माहिती पाहिजे. आपण कुठून आलेलो आहोत, आपण सध्या कुठे उभे आहोत हे तरी कळलं पाहिजे. एखादा मनुष्य जर मुंबईसारख्या ठिकाणी गेला, खेडूत मनुष्य, आणि त्या ठिकाणी
कुठून आलाय हेही त्याला माहिती नाही, कुठे जायचं हेही माहिती नाही, आणि आपण कुठे आहोत हेही माहिती नाही, तर त्याची धांदल उडून जाते महाराज. बहुधा काशिकसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी एकदम लहान लहान गल्ल्या आहेत त्या ठिकाणी, आणि त्या गल्ल्यामध्ये बरीच माणसं चुकतात. एवढ्या गल्ल्या अशा लहान लहान आहेत, त्या गल्ल्यांमधून बाहेरच फिरत नाही, पळवू शकत नाही मनुष्य महाराज. आमचे एक वारकरी होते, सदाभाऊ वारकरी, 2012 गेलो होतो, आणि ते एका गल्लीमध्ये हुकले. इतके चुकले की 4 तास ते नुसते फिरत होते, पण मेन रोडला काही येईना गेले. मग त्यांनी एक 100 रुपयाची नोट काढली, एका मुलाला सांगितलं की मला मेन रोडला नेऊन ठेव, गोदोली या चौकामध्ये नेऊन घाल. मग तिथं आल्यानंतर त्यांना कळायला की काशी विश्वेश्वराचं मंदिर इकडं आहे. पुन्हा आपला तो घाट कोणता, दशाश्वमेध घाटाचा तो रस्ता. मग त्यांना कळायला, मग तो बरोबर ते जागेवर आले. म्हणजे असं आहे, आपण कुठून आलो हे तरी कळलं पाहिजे माणसाला, आणि कुठं जायचं हे कळलं पाहिजे. मग काही काही माणसांची अशी गमत असते की आपण कुठून आलो हेही माहिती नसतं, आणि कुठं जायचं हेही माहिती नसतं. गुरुवर्य संदीपन बाबा सांगत असतात, एक मनुष्य मनमालडा ट्रेनमध्ये चालला. एकदम साधा, कपडे मळकटलेले होते, अर्थात भिकारीच मनुष्य. आणि ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याला एका तरुणाने विचारलं, बाबा तुम्हाला जायचं आहे कुठे? तो म्हणला मला मुंबईला जायचं आहे. पण त्याने सांगितलं की बाबा ही ट्रेन नागपूरला चालली, ही मुंबईला जात नाही, तुम्ही उतरा इथून खालून. असं हा म्हटला की त्याच्या बोलण्याकडे याने दुर्लक्ष केलं, तसाच तो त्या जागेवर बसला थांब. आता हॉर्न झाला गाडीचा, गाडी निघायची वेळ झाली. ह्या तरुणाने सांगितलं, बाबा अहो ही गाडी नागपूरला चालली, तुम्हाला मुंबईला जायचं आहे. तरी ते काय ऐकायला गेली, गाडी हल्ली. यालाच तर मला वाटेल ह्याने हलवलं, अहो बाबा ही गाडी नागपूरला चालली, तुम्हाला जायचं आहे मुंबईला. तो म्हणला, हे पहा काही जाकर भीक ही मागणं आहे. 20 गाव 30 गाव भिकारायला 40 गाव, कुठंही गेलं तरी आम्हाला भिकच मागायची. मुंबई काय नागपूर काय सगळं सारखंच आहे आमच्यासाठी. काही काही माणसांचं जीवन असं असतं महाराज. हिंडता गव्हाणे गा, शिनलो एरझारी, न मिळेची दाता कोणी, जन्मदुःख निवारी. तुकोबराय सांगतात, हिंडता भागवलो गा 184 गाव. असा मनुष्य हिंडलाय, इतका हिंडतोय इतका हिंडतोय, देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो. इतका मनुष्य फिरलेला आहे. आपण कुठून आलोय, आपलं स्वरूप काय आहे हे त्याच्या ध्यानात नाही. बरं आपल्याला जायचं आहे कुठं हेही माहिती नाही, आणि त्यामुळे त्याची धांदल उडती. त्याच्याजवळ पत्ता असला पाहिजे की आपण कुठं जायचं आहे आपल्याला, आणि हे पत्ता दाखवणारे संत महात्मे आहेत बरं का. एखादा वस्तीचा म्हणजे भगवान परमात्म्याचा असणारा जीव ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये येतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी रात्रभर राहतो. रात्र हे कशाचं प्रतीक आहे? अज्ञानाचं प्रतीक आहे. रात्रीमध्ये राहतो म्हणजे अज्ञानामध्ये राहतो. पण एकदा सूर्योदय झाला की त्याला सगळे मार्ग दिसू लागतात. पण हे सूर्योदय कोण करतात? श्रीगुरु करतात महाराज. श्रीगुरु संत महात्मे सर्वसामान्य जीवाच्या जीवनामध्ये सूर्योदय करतात. मावळवीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू. ज्ञानोबराय म्हणतात, असा आश्चर्यकारक सूर्य आमच्या जीवनामध्ये प्रकट झाला. कोणता? की त्या सूर्याने हा सगळा जगदाभास हा सगळा मावळून टाकला. जगत आमच्या दृष्टिकोनातून त्याने नाहीसं केलं, आणि एक जिकडं पाहिजे तिकडं परमात्माच दिसू लागला. मावळवीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू. आता पहा, श्री गुरुरूपी सूर्य सगळा जगदाभास नाहीसा करतात, आणि हा जो भौतिक सूर्य आहे सगळं जगत दाखवतो. हा सूर्य आपल्याला जगत दाखवतो, आणि श्री गुरुरूपी सूर्य जगत नाहीसं करतो. असा श्रीगुरु आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आणि या श्रीगुरूंमुळे आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही, कुठलीच सांसारिक भीती राहिलेली नाही. आता आमची अशी स्थिती झालेली आहे की आम्ही परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेलो आहोत. का? श्रीगुरूंना आम्ही शरण गेलो, त्यामुळं आमच्या जीवनातलं भीती सगळी निरसन झाली, निघून गेली. शेवटच्या चरणामध्ये सांगता येईल, एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण. ऐसे असता भय कोण, ऐसे असता भय कोण, कोण ऐसे नसावे संसार, असावे असावे ऐसे असावे संसार, तैसे
असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे आसावे संसारी एका जनादनी शरण ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामींना शरण गेलोत आणि जनार्दन स्वामींनी आम्हाला ज्ञानाचा उपदेश केला. त्यांनी उपदेश केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये संसाराची आता भीती राहिलेली नाही. संत महात्मे ज्यावेळेस ज्ञानाचा उपदेश करतात त्यावेळेस मनुष्याच्या जीवनातील अज्ञान सगळं नाहीसं होतं. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेमे छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. परमात्मा स्वरूपाला संत महात्मे प्राप्त करून देतात ज्ञानोपदेशाच्या माध्यमातून. काय आहे संत महात्म्यांनी जर ज्ञान दिलं तर माणसाची समजूत बदलत असते. एरवी आपण जर माणसाला सांगितलं ना असं करू नका तसं करू नका तर मनुष्य ऐकत नाही. पण त्याची समजूत बदलून दिली. संत महात्मे काय करतात दृष्टीमध्ये बदल करतात. संत महात्मे तसंच जे जगत आहे ते तसंच जगत आहे फक्त त्या जगताकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलतात. मग दृष्टिकोन जर आपला जगताकडे पाहण्याचा बदलला की त्या जगतापासून आपल्याला दुःख होत नाही महाराज. कारण आपला जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत आसक्तीचा दृष्टिकोन आहे. माणसाला संसार दुःख देत नाही. या जगतामध्ये दोन प्रकारच्या सृष्टी आहेत. एक जीवसृष्टी आहे आणि एक ईशकृत सृष्टी आहे. ही सगळी जी सृष्टी आहे ना निर्माण झालेली डोंगर माती शेती वगैरे जेवढं जेवढं काय आहे हे सगळं ईशकृत सृष्टी आहे. ही ईशकृत सृष्टी मनुष्याच्या सुखदुःखाला कारणीभूत नाही. या ईशकृत सृष्टीबद्दल मनुष्याने एक अंतःकरणामध्ये जीवसृष्टी निर्माण केली आहे. मनोमय सृष्टी निर्माण केली आहे आणि ही मनोमय सृष्टी माणसाला दुःख देते. आसक्ती दुःख देते. ममत्व दुःख देतं. त्याच्याबद्दल धरलेलं जे ममत्व आहे ते दुःख देत असतं. दोन मित्र रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना आता एकदम जीवस्य कंटस्थ मित्र होते महाराज. लहानपणापासून वाढलेले. पण जात असताना त्यांना एक असं बॅग पडलेली दिसली आणि भारीतली बॅग होती. त्यापैकी एक जण पुढं सरकला आणि त्याने ती बॅग घेतली उचलून. दुसरा म्हणला बरं झालं आपल्याला ही बॅग मिळाली म्हटला याच्यामध्ये काही पैसे वगैरे असतील. ज्याने बॅग घेतली होती ना तो म्हणला आपल्याला नाही मला बरं झालं म्हटला. ती बॅग त्यानं घेतली होती मला बरं झालं म्हटला. अरे तो म्हणला असं काय म्हणला आपण लहानपणापासून लहानाचे मोठे झालो एवढं खेळलो बागडलो एवढे जीवस्य कंठस्थ जीवलग मित्र आणि एवढी बॅग आली की तू म्हणतो की मला तुला नाही असं का म्हणतोस. असं काय तुकोबाराय सांगतात मला जोवर रे तवरी मैत्रत्वाच्या गोष्टी जव अर्थेशी संबंध जळला नाही बाप. मैत्रत्व मैत्री कुठपर्यंत असते माणसाची जोपर्यंत पैशाचा संबंध येत नाही तोपर्यंत. पैशाचा संबंध आला की मैत्री नष्ट होते. म्हणून व्यवहार करत असताना शहाण्या माणसाने चांगल्या बरोबरचे व्यवहार करावा. हे जीवस्य कंठस्थ मित्र होते. एकाला बॅग सापडली दुसरा म्हणला बरं झालं आपल्याला तो म्हणला आपल्याला नाही मला. असं त्या दोघांचं बोलणं चाललंय तेवढ्यामध्ये ज्याची बॅग हरवलेली होती तो आणि पोलीस
समोरून येताना दिसली. ज्याच्या हातामध्ये बॅग होती ना तो म्हणला आता आपलं कसं व्हायचं. ज्याच्या हातामध्ये ज्याने बॅग घेतली होती तो म्हणला आता आपलं कसं व्हायचं. दुसरा म्हणला आपलं नाही तुझं. आपलं नाही तुझं. ममत्व कुणी घेतलं. तू घेतलं ना. मग आता तुझं कसं होईल तू पाहायचं. माझं नाही. माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख येतंय हे ममत्वामुळे येते. आणि संत महात्मे बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुली कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. संत महात्मे असा निश्चय पक्का करून देतात. हे तुझं काहीच नाही. फक्त हे संत देवाने तुझ्या वाट्याला जे काही दिलं आहे हे फक्त व्यवहार म्हणून कर. ह्याच्यामध्ये गुंतून राहू नको. गुंतून राहिला की पकडला जाशील आणि पकडला झाला की मग मारल्या जाशील. जसा पक्षी गुंतला की पकडल्या जातो आणि हत्या होती तसं या संसारामध्ये जर तू गुंतला की पकडल्या जाणार. पकडला की मारल्या जाणार. म्हणून याच्यामध्ये गुंतू नको. मग काय करायचं. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची धुरी. या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपण संसारामध्ये कसं राहावं याचा उत्कृष्ट उपदेश केला आहे. भगवान करो तुमच्या आमच्याही जीवनामध्ये हीच संसारात राहण्याची पद्धती यावी आणि आपलं जीवन सुखी व्हावं. या ठिकाणी कैलासवासी आत्माराम सोपान नागरगोजे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त ही कीर्तन सेवा आणि त्या ठिकाणी अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांचे बंधू श्रीयुत रमेश सोपान नागरगोजे आणि त्यांचे चिरंजीव तुकाराम आत्माराम नागरगोजे यांच्या सर्व परिवाराच्या नातेवाईक सगळे आप्तेष्ट सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी पंचक्रोशीतील सगळी दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची शेवटी सुंदर चाल होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. तुकाराम 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 तुकाराम.